रामबाबा आपल्याकडे सांगतच देव बी काय कराना नाही भाऊ, देव बी काय कराना नाही भाऊ, कराना सांगत दुसरा ना वावरना आर भरा बुंजी खाणारा. तुम्हाला सांगतो बरं का महिला माता, आजचा कीर्तनकार नाही तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे, जरा हक्काने बोलायला आवडतं मला. आपण भाव असा ठेवायचा, कारण घरामध्ये दोन भूमिका अशा समजदार असल्या का किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. दोन भूमिका म्हणजे पहिली तर माय आणि दुसरी म्हणजे पत्नी. या दोन भूमिका जर समजदार असल्या ना, किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. दोन भूमिका समजदार पाहिजे. कोण कोण? पत्नी आणि माय. तुम्हाला दोन जणेसवर बोलता खेळशे बरं का बहिणीसवर. हा मला माहिती आहे तुम्ही 8 जोडेपासनाच होतीन बट्या बहिणी. हा दोन लोकांवर जास्त खेळ. पत्नी एवढी समजदार पाहिजे ना, जर संसार सुखाचा पाहिजे असेल तर एवढी हुशार पाहिजे बाई. नवरा फिरून आल्याच्या नंतर पाण्याचा ग्लास घ्यायचा, नवरा फिरून आला नर्वस आहे नाराज आहे, चेहरा बघितल्याच्या नंतर बायकोला कळतं. पाण्याचा ग्लास पतिदेवांना द्यायचा, पतीला सांगायचं का हो काय झालं, काय टेन्शन करताय, कर्ज झालंय ना, दोघं मिळून फेडू, टेन्शन घेऊ नका. किती समाधान वाटेल त्या नवऱ्याला. हा नसतं भर देणी आहे तुमले, टेन्शन नका लिहावं माय, जिथलं कर्ज आहे तिथलं पेट टाकसू शेना मी तुमने सांगे कितलं भारी वाटेल. बरोबर आहे की नाही. इथली भर देवानी नवराले, टेन्शन लिहू नका, शेतीतलं कर्ज फेडसूत, मी बी मजुरी करसो तुम्हाला सांगे, बडं कर्ज पेट टाकसूत, जिथलं पीठ ना तिथलं पीठ फेडसूत, नाही पीठ ना नाही मन दिसूत. कितला आनंद वाटे त्या नवराले. शेव आपल्या बायकोना सपोर्ट आहे की नाही. हा आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. किती समजदार माहितीये का. पोरगा दारात आल्याच्या नंतर लक्षात आलं पाहिजे, बाई ग माझा मुलगा नाराज आहे, नर्वस आहे, बाळा का रे काय झालं, काहून एवढं टेन्शन करायलास, अरे मी तुझी माई आहे, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत काम करेल ना, काय काळजी करतोय बाळा, मी आहे ना. असं जर मायनं म्हणलं तर त्या पोराला त्याचं घरच स्वर्ग वाटन. पण काय काय म्हाताऱ्या, पोरग फिरून आल्याच्या नंतर तो किती टेन्शन मध्ये असला तरी बाकीच्या म्हाताऱ्या, बावड्या हिल सांग बरं भाऊ, तू घेता वय ना दांगडो कराय नाही का नाही, नाही चिपुडीले तेल लाई दिसू. मग त्या पोऱ्याला असं वाटत भाऊ स्टँडवर बसीन पिढ्या पियलनी चहा पियलनी पिढ्या फुकेलत बरं होतं रे आपा. हा दोन भूमिका समजदार पाहिजे घरातल्या दोन. हा पत्नी तर एवढी समजदार असली पाहिजे. किती मा बोलणं कळतंय का तुम्हाला. नंदू बाबा भाषा तर कळत असेल ना माझी, मी जे बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला. मग तुम्ही इथला सक लागे का बधी किराणा. भाषा बोलल्याच्या नंतर कळली पण पाहिजे रामबाबा. जर समजणी तर बोललेले अर्थ शे बाबा. मी बोलल्याच्या नंतर तुम्हाला कळलं पाहिजे तर बोलण्याला अर्थ आहे, अन्यथा बोलून काही फायदा नाही. मी घाटावर कीर्तनाला गेलो बाबा, सुरुवातच होती माई. घाटावर कीर्तनाला गेलो, कीर्तन वगैरे झालं. दोन बाबा लोक असे वयाने आपले बाप्पासारखे बाबा लोक आले. म्हणजे महाराज अभंग लय भारी सोडवला, पण मध्ये मध्ये तुम्ही कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना. आता मी होतो आयराणी आणि मी आयराणी बोलू मधमा मधमा, म्हातारासले काही सुधरे नाही ते. म्हणे बाबा अभंग वगैरे भारी सोडवलं, मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना. मला तर ध्यान मावून म्हणता आपला माल आता नाही खपच बो. मग मी तर तास फिरावं स्टोपला. त्यामुळे तुमले विचारली ना, तुमले समजस का बा. हां अजून एक ठिकाणी गेलो मी, जसा कार्यक्रमाला गेलो पिशवी ठेवली, मारवाडी काकाचं घर होतं बाबा. मारवाडी काकाकडे पिशवी ठेवला, मारवाडी काकून चहा आणला. चहा एवढा टेस्टी होता, म्हणलं चहा जर एवढा खास आहे तर जेवण लई खास मिळेल राव. चहा जर एवढा भारी तर जेवण लई खास मिळेल म्हणलं. आता त्या मारवाडी काकून त्या काकांना विचारलं, म्हणले महाराजांना विचारणं जेवायला काय बनवायचं ते. आता त्या काकाने त्यान भाषा विचार मारवाडी भाषा म्हणे, महाराज म्हणे सोगरो खावा नाही का फलको. आपले सोगरो बी सुधरो नाही फलको बी समजेल. मी म्हणताय फलको जरा हलकटशे, मी सोगरो सांगते ना. रातले जेवणले बसून तो भाऊ ताजा ताजा डाळ भात खायन मला बाशी भाकरी ना कालाठी दिना. मी नाही म्हणू सोगरोन काकू करे आग्रो म्हणतो उचल वो माडी. त्या भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे. विढल विढल तुकोबारायांनी देवाकडे बघितलं, 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. प्रसंग तो सांगतोय तुम्हाला. तुकोबारायांनी एक्झाम्पल सांगितलं, मुलगी बापावर किती प्रेम करते तितकं प्रेम देवा तुझ्यावर करतो. मुलगी किती प्रेम करते अजून सांगतो. पोरगी 200 किलोमीटर अंतरावर दिलेली, लग्न झालेलं आहे. 200 किलोमीटर अंतरावर आहे पोरगी. सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे. तो भाऊ सांगतो बाई मला तर काही माहित नाही, लग्न झालं असेल तर त्याच्या बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो. आई मा पप्पांची तब्येत कशी. माय सांगते दादा तुझ्या बापाने 4 दिवसापासून जेवण नाही काय केलं. कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले, आता सकाळी सकाळी तुझ्या बापाने नाश्ता केला, गोळ्या घेतल्या, तुझा बाप झोपला. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो, बहिणीला सांगतो ताई
पप्पांची खरंच तब्येत खराब आहे, पण मला एक सांग ना, मी बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा ती बहीण सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणजे कसं ग ताई? दादा, जेव्हा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली ना, आणि चहा पित असताना मला अचानक ठचका आला. त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये आहे. म्हणून तो कोबराई कन्या सांगताय, विडल मुलगी एवढी विशेष आहे महाराज. बापाचं विशेष प्रेम पोरीवर. जर मुलगा आणि मुलगी 2 लेकरं असतील तर बापाचं विशेष प्रेम कोणावर असतो बाबा? जास्त कोण आवडते? मुलगीच आवडते नाही का? जास्त प्रेम बापाचं मुलीवरच असतं. नाहीतरी मायांचं पण असतंच प्रेम. भारत देशामध्ये असं नाहीच होऊ शकत की कोणाला पोरगी जड होत असन. तुमच्या गावात असं कोणी मायबाप आहेत का की त्यासले पोरगी जड होई राहिली असं कोणी शेत का? अजिबात नाही. भारत देशामध्ये पोरींचं ओझं होतच नाही. पोरगी एवढी विशेष रत्न आहे, एवढी विशेष रत्न आहे महाराज. उदाहरण म्हणून तो कोबराय देतात उदाहरण मुलगीचं, की मुलगी किती विशेष आहे. तरीसुद्धा आपल्याच भारत देशामध्ये नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या. किती लोकांनी पोरी मारल्या पोटातल्या पोटात, गर्भपात केला. तुमच्या गावात नसतील तशा बाया कोणी? नाहीतच ना. हा, एकमेकांकडे नका बघू, स्वतःकडे बघा. तुम्हाला सांगतो, आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण काही बाया आताही नादात आहे. मुली जर होत असतील तर गर्भपात करतात. जे झालं ते जाऊ द्या, पण आज कीर्तनात ऐकताय, ज्या बाईच्या हातून गर्भपात झालेला आहे, ज्या बाईनं गर्भपात केला त्या बाईच्या हातचं पाणी पिल्याच्या नंतर सुद्धा पाप लागतं, शास्त्र असं म्हणतं. म्हणून गर्भपात करायचा नाही. भारत देशामध्ये पोरींचं ओझं होतच नाही. उदाहरण म्हणून सांगतो, रामचरित मानस तुम्ही वाचलं असेल बाबा, लोकांनी कदाचित वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. रामचरित मानसमध्ये गोड चिंतन आलेलं आहे. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना समोर एक माणूस त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. बापू भाऊ, पोरगी कडेवर आहे आणि पोरगीला घेऊन चालत होता. चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे. स्वामींना असं वाटलं की भैया अशक्त, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. म्हणून स्वामींनी आवाज दिला, हे भैया, ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. ए भाई, ए भैया, अरे रुक, ये लड़की मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं, बोले गुरुजी ये मेरी बेटी है, मेरे कंधे पर ही ठीक आहे. अजून चालायला लागला. अजून स्वामींनी सांगितलं, ए भाई, ए भाऊ, अरे जरा थांब ना. अरे तुला ओझं होईल रे त्या पोरीचं, थोडा वेळ माझ्याकडे दे ना, मी धरतो. चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, माझ्याकडे दे पोरगी. तरी माणूस ऐकत नाही, चालत होता. पुन्हा स्वामींनी आवाज दिला, ए भैया, अरे थोड़ी देर के लिए लड़की मेरे कंधे पर दे दे बेटा, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरी कंधे पर दे दूंगा. तेव्हा त्या साधारण व्यक्तीने सांगितलं, गुरुजी, महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती, आप तो सन्यासी है. अरे ज्यांना मुली नाही त्यांना लवकर मुलगी कळत नाही, संन्याशीला काय मुलगी कळणार आहे, असं तेव्हा ते स्वामी म्हणत होते. तो साधारण व्यक्ती म्हणत होता. आता मला सांगा, भारत देशामध्ये खरंच पोरींचं ओझं होत नाही, खरं आहे ना? कोणत्या मायबापाला होतं का पोरींचं ओझं? नाही ना होत. मग गर्भपात आलता कुठून? गर्भपात आला कुठून? गर्भपात सुरुवात झाली कुठून? याला पण आपणच दोषी आहेत. कदाचित तुमच्याकडे चांगली परिस्थिती असेल, नाहीतर आता भारतभरामध्ये असा प्रश्न आहे, पोरं 30-30 वर्षाचे होऊन गेले, बायकोच मिळेना. हा सगळा सत्यानाश आपल्यामुळे झालाय. पोटातल्या पोटात पोरी मारल्या, आता आपल्याच पोरांना पोरी भेटत नाही. ह्यो सत्यानाश आपणच केलाय, बरोबर आहे की नाही? आपण स्वतःहून सत्यानाश करून घेतलाय. आता विषय असा आहे महाराज, 100 पोरं आणि फक्त 70 पोरी आहेत, म्हणजे 30% पोरी कमी आहेत. 100 पोरं आणि 70 पोरी, 30% पोरांनी काय करायचं? 70 पोरांचं लग्न होईल, मग 30% पोरांनी काय करायचं? सरळ सरळ लंगोट शी ठेवा भाऊस्वामी, आणि आता नांदुरी गडवर निघ जावा सिद्धा लोके जाहीर आहे ना अपेक्षा. हा, आणि जर गड्यात माळ असन तरच अपेक्षा ठेवायची, निर्वेशने असन तरच अपेक्षा ठेवायची. बाकीना लगीन मग नागिन डान्स करणारच नाही, त्या अपेक्षाच ठेवा नाही रे भाऊ.
सांगायला आणली भेटत नाही, नागिन नाचणारले काळटा बुटी हो आप्पा. विठ्ठल विठ्ठल पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या. त्याचं मेन कारण असं होतं महाराज, आपल्या लोकांनी पण हुंडा मागाय चव घातली होती. काही काही लोकांनी हुंडालाही मागत होते. तुमच्याकडे मागतात का हुंडा? तुमच्याकडे नाहीच का? पण हुंडामुळे पोरी जास्त मारल्या गेल्या नंदूबाबा. हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली होती का? बाप रे बाप. एक पोरगा पोरगी बघाय गेला, पोरगा इंजिनियर होता, सरकारी इंजिनियर होता. पोरगी बघाय गेला, पोरगी आवडली. नवरीच्या बापाला म्हणतो तुमच्या पोरी बरोबर मी लग्न करेल, पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती? तर म्हणतो 6 लाख रुपये. पोरगीनं बाप बी विचार करी चाल काही काय ना जवळ सरकारी इंजिनियर आहे म्हणले 6 लाख रुपये दी टाकू दोय जाईल लग्न. 6 लाख रुपये हुंडा कबूल. पण नवरदेव म्हणे लग्न मना पद्धत मा, लग्न माया पद्धतीत करण. वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही फिरवायचं. आता लग्नाच्या दिवशी वर घोड्यामध्ये नवरदेव नवरी दोघं फिरवायचे. बग्गी तयार केली, एकीकडे नवरदेव बसलेला, एकीकडे नवरी पोरगी बसलेली. दोघं बसलेले, बँड वाजवायला वाजायला सुरुवात केली. नाचणारे पोरं जोरात नाचायला लागले. हा, एवढे जोरात नाचत होते का महाराज? एवढे जोरात नाचत होते पोरं. इथल्या चालल्या जीन्सने पॅन्टा फाटी घ्या तवलं गुकू देत. हा, जोरात नाचत होते. नवरदेव जरा फॉर्म माही घ्या. नवरी पोरले म्हणे पाय ना पट्ट्याना कशी कमावली, किती पोरं नाचताय. पोरगी म्हणे हा नो बाई खरं आहे ना. म्हणे पाय तर खरी. म्हणे हा ना. म्हणे देख तर खरी. पोर म्हणे आव काय आवराय राय ना म्हणे. पोरगी हुशार होती. म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे तुम्हाला मायची शपथ घात सांगावंच लागेल. म्हणले सांगावंच लागेल. काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे. काय काय नाही म्हणे. कोणले 20 रुपयाने कोणले 50 रुपयाने पादी का कुत्तच म्हणे त्यांनी तातेलच ना माई म्हणता आमना पिंपळ वाढना पोडे नाहीत बुईतला वायबार. तुम्हाकडनं नाहीत ना तसा? तुम्हाकडे बी का ती पद्धत नाही मायच्या? म्हणजे मी तर फॉरेन माही येले का? माल बी येडं करा ना तुम्ही. हा विढल विढल काही काही गावांमध्ये नियमच आहे नंदू बाबा, ज्यान करना खोका त्यान करनाच वका. हा, हाडत ना रात्री देखो. अरे बापरे बापरे, या हळदीच्या बँडनं एवढा सत्यानाश केलाय महाराज. बँड लावू नका असं आपलं दुमत नाही. बिंदास आनंद घ्या ना, बिंदास नाचा. पण लग्न फक्त त्याला साधं लग्न नका समजू. तो एक यज्ञ आहे. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून दुसऱ्याच्या पोरांना नाचवसान, अपेक्षा ठेवायची नाही तुमचा पोरगाचा किंवा पोरगीचा संसार सुखाचा जाईन. तो एक यज्ञ आहे महाराज. आणि यज्ञामध्ये दारू पाजसान. बरं मला एक सांगा, इथं बसलेले माझ्या बापासारखे काका आहेत. मी पोरगा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. एखाद्या बापानं वरती बोट करून सांगावं, मला वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे. एखादा बापही का असा? कोणत्या बापाला वाटतं माझ्या लेकानं दारू पिली पाहिजे? एखादी मायला वाटतं का? तुमचा पोरगा दारू नाही पिला पाहिजे असंच तुम्हाला वाटतं ना? का पिला पाहिजे? नाही पिला पाहिजे. तुमचा पोरगा प्यायला नको असं तुम्हाला वाटतं. पण तुमच्या पोरीचं किंवा पोराच्या लग्नामध्ये दारू दुसऱ्याच्या पोरांना पाजून नाचतात. योग्य आहे का ते? अरे त्या यज्ञामध्ये जर दारू आणून तुम्ही पोरांना पाजून नाचवसान, आपली पोरगी असो का पोरगा असो, शपथ सांगतो संसार सुखाचा जात नाही. बरं, आजपर्यंत जे झालं असेल ते जाऊ द्या. आता उद्याच्या नंतर ठरवून घ्यायचं, नवरीच्या बापानं नवरदेवाच्या बापानं, आपल्या पोरांच्या लग्नामध्ये अजिबात दारू भेटणार नाही. पटलं तर नाच, नाही तर मी गाडीवर बसवतो घरी सोडून देतो गो तुला. चालेल ना? आजपासून नियम चालू ना? बाकी ना त्या असं म्हणत होती ना तिने बाई अव कथा ऊस काढाल होणार. विडल विडल नाचत होते. नवरदेव जरा फॉर्म मध्ये आला. नवरी पोरगीला म्हणतो पाय ना पट्ट्यानं कशी कमावली, किती पोरं नाचतायत बघ ना, किती पोरं नाचतायत. पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे काय नाही कोणले 20 नाही कोणले 50 नाही पाहिजे का कुत्तच म्हणे. त्या पोरगी हुशार होती धनी. म्हणे काय 20 रुपया मान 50 रुपया मा इथला कुदाड राहणार उन्हाळा मा म्हणे. मग मन बापनी 6 लाख रुपया दिलेत, मी कितली गोमालसू म्हणे. हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्या. विठ्ठल भारत देशामध्ये
विशेष रत्न कन्या. आणि तुकोबाराय म्हणजे आमचे संत सांगतायत कन्या काय विशेष रत्न आहे. ऐका ना दादा, पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहे, पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. हळदीचा प्रसंग आहे, ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहतात, पण समोरचं काही दिसत नाही असा प्रसंग. अशा वातावरणामध्ये मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडावी, नवरीच्या बापाला सांगावं की दादा आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडते, ती जाण घरातून घेऊन या. आता घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहित नाही म्हणून पत्नीला शोधतोय, बायकोला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. माणूस जवळ गेला बाईच्या, बाईला सांगायला लागला, ए काय झालं, काहून रडती ग, का रडतीया? म्हणले काय नाही होधनी. ए तू रडते, खोटं कशाला बोलते? म्हणले नाही होधनी मी रडत नाही. सांगा ना काय सांग ना, काय झालं काहून रडते सांग ना. म्हणले नाही होधनी. हे वेडी, अगं बोल ना, काय झालं? तुला मंडपात कोणी काही बोललं का? तुझा कोणी अपमान केलाय का? म्हणले नाही होधनी. अगं मग काहून रडते सांग ना. बाईच्या डोळ्यात अश्रू होते आणि बाई सांगायला लागली, धनी खरं सांगू का, पोरगीला हळद लागली ना धनी, दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. फक्त तिच्या जवळ जा, दीदीच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. बापाच्याही डोळ्यात अश्रू होते. बाप सांगायला लागला, वेडी तू माय आहेस, तू 2 4 5 10 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? माणसासारखा माणूस काय बाईवानी रडतोय, मला नाही रडता येणार. दोघं नवरा बायको ढसाढसा रडतायत महाराज. हळदीची रात्र कशी बशी निघाली. सकाळी दिवस उजळला, माणूस आंघोळ करून ओट्यावर उभा आहे. मंडप आहे भला मोठा. कोणीतरी नवीन व्यक्ती जात होता, त्या व्यक्तीनं बघितलं आणि नवरीच्या बापालाच प्रश्न केला, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप, पक्वानाचं जेवणाचं साधन बनतं, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरीचं लग्न आहे रे, माझ्या पोरीचं लग्न आहे. पर अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःचं काडीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतोय, ज्या पोराला मी बघितलेलं सुद्धा नाही. कदाचित कधी नवरीचा बाप नवरीची माय होऊन बघा, मग ते कळतं ते दुःख काय असतं. कारण माझ्या कीर्तनातून एक माझं ब्रीद वाक्य असतं, ज्याचं जळतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. मुलगीचं माय, मुलगीचा बाप, मुलगीची बहीण, मुलगीचा भाऊ होऊन बघा, तेव्हा कळतं ते दुःख काय असतं, नाही का? विठ्ठल लग्न संबंध आटोपल्या इथं, प्रसंग आहे तो बिदाईचा. आता पोरगीला सासरी जायचे, लग्न आटोपलेलं आहे, आता प्रसंग बिदाईचा. नवरदेवाकडनं गेलेल्या काही महिला मातालय वजनात असतात. तुमच्याकडे काय पद्धती मला सांगता येणार नाही, पण सगळ्या बहिणींच्या सगळ्या मायांच्या पाया पडून सांगतो, काही नवरदेवाकडनं गेलेल्या कलोऱ्याना पुरीवाल्यांना लई त्रास देतात. तुमच्याकडे काय पद्धती मला नाही सांगता येणार, पण काही बायांनी एवढं बेकार काम केलंय महाराज. नवरीवाल्यांना तर एवढा त्रास देतात ना, ती पोरगी म्हणते आत्या येते तुमच्या सोबत, ताई तुमच्या सोबत येते, तरी काही बाय, ए पोरी चल लवकर, उशीर होतोय आपल्याला, निघ लवकर. पोरगी सांगते आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते. काही बाय एवढ्या वजनात असतात, त्या पोरीला सांगतात काय भेटते तुझ्या मायला, 20-22 वर्षाची झाली तोवर मायकडेच होती, तेव्हा नाही का भेटली, चला आता उशीर होतोय. अशा बोलणाऱ्या प्रत्येक मायला मला सांगायला आवडेल, ताई तू सुद्धा कोणाची तरी मुलगी होती आणि मायबाप सोडून आली होती ताई, आता वजन त्या पोरीवर नकोच टाकू. हो, आणि हे पण लक्षात ठेवायचं, प्रत्येक बाईनं आपल्याही पोटी भगवंतानं मुलगी दिलेली आहे. दुसऱ्याच्या पोरीला त्रास देताना लक्षपूर्वक, कारण भगवंताचा न्याय असा आहे ना, हो फिरून आपल्याकडे येतच बरोबर. आमना तिकडे खानदेशमा एक म्हण आहे, सुईन मांगे चुलान मांगे, प्रत्येकनी पाडी येस. हो, मासा पाणी मारावा, नंतर कीटक असले खास ना, थोडा दिवस नंतर त्याच कीटक मासाल खातस. विठ्ठल विठ्ठल पोरगीनं तयारी केलेली, म्हणली आत्या एकदा माझ्या मायला भेटते, तुमच्या सोबतच येते. आता समजे नातेवाईक उभे आहेत, माय बाप बहीण भाऊ सर्वच उभे आहेत. पोरगी जाऊन अगोदर माईच्या गड्याला मिठी मारते, जाऊन पहिले अगोदर माईच्या गड्याला मिठी मारते, आईला सांगते आई
मी तर चालली ग बाई सासरी. पर आई ऐक ना, माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय बनून आपल्याला शिकवते आपल्या लक्षातच येत नाही. पोरगी मायला सांगते, आई मी चालली ग बाई सासरी, पण माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले तर माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील ग. कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर माझा बाप बोलला तर माझ्या बापाला समजून घेशील गे माय. माय त्या पोरीला सांगते, बेटा तू सांगते ना तसंच, मी आता राग धरणार नाही तुझ्या बापाचा बोलण्याचा, पण ऐक ना बेटा, जाते ना, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा. मायला भेटलं गेलं. पुढे जाऊन चिमुकली बहीण होती लहानी, ती बहीण अशी उभी होती. त्या बहिणीकडे पोरगी, नवरी पोरगी गेली. बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावलीसारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते आणि भावाला सांगते, दादा महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे राजा. महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर. तो भाऊ म्हणतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो. मला रडायला एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील, या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल दीदी, का तू फिरून कधी येशील म्हणून. दादा मी अभंग, सुरुवातीला मी अभंग वर्षाला 25-25, 30-30 कीर्तन करायचो, पण आता हे 3-4 वर्षापासून खूप कमी बोलतोय अभंगावर मी. पण हा अभंग घेतल्याच्या नंतर समाजाला माझा एक संदेश असतो, पोरींचे लग्न 2 भूमिका समजदार पाहिजे, आणि त्यात विशेष करून पत्नी. तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार, हो तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. पतीला सांगायचं तुझ्या सुखातही सुखिया आणि तुझ्या दुःखात पण सुखिया. अशी पत्नी जर भेटली तर घरात स्वर्ग आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. घरात पत्नी रागावते, घराच्या बाहेर निघताय. तुकोबाराई गलीमध्ये 4 आजी माया बसल्या होत्या. तुकोबाराईंना असं वाटलं या आजींनी तरी मला समजून घेतलं पाहिजे, या तरी प्रेमानं 2 शब्द बोलतील, या आशेनं या अपेक्षेनं तुकोबाराई बघत होते. पण जेव्हा त्या आजी मायांनी तुकोबाराईंकडे बघितलं, त्यांच्या मुखातून वाक्य निघालं, बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची रांगोळीच केली. म्हणले बाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली, अपेक्षा कोणाकडनं करायची. माझ्या तुकोबाराईंनी भगवंताचा धावा केला. आता देवाला सांगितलं, देवा अनुभव घेतला रे, कोणीच कोणाचं नाही, आता फक्त विश्वास तुझ्यावर आहे. आणि माझ्या तुकोबाराई भगवंताला भेटण्यासाठी निघाले. अंतकरणापासून देवाला भेटण्याची ओढ आणि भगवंताला हक्क मारता काय हे का हो. माझ्या तुकोबारायांनी भगवंताला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि आता रिटर्न घरी जायचे. जेव्हा पाठ फिरवली देवाकडं पाठ फिरवली, 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागं पाहत आहेत देवाकडे. अजून 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागं पाहत होते तुकोबाराय. देवानं न राहता केलेला प्रश्न तुकोबारायना, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय. तेव्हा माझ्या भगवंताला तुकोबाराय सांगतायत, सांगू का देवा काय चाललंय ते. एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत्या पोरीसारखी. तर कोणासारखी सांगितली, कन्यासारखी. भूतलावर एवढी सगळी नाती होती, पण तुकोबाराई कन्याच सांगतात. मग कन्या असं काय विशेष रत्न आहे, कन्या असं काय विशेष रत्न आहे, 2-5 मिनिटात सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबाराईची आरती उदाहरण म्हणून मुलगी सांगत आहेत, तर मुलगी काय विशेष आहे ऐका. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा असं करते पोराला सांगते, बावड्या जाय त्या बापाला जेवायला सांग. पोरगा जातो, पप्पा चला बरं जेवण करून घ्या. बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतं खाशीत काय भूमन बापनं काय जाहीर आहे ना. हा पर तेच काम आता पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते का. माझ्या माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनी मोबाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते, बापाच्या जवळ जाते, बापाला सांगते, पप्पा चला बरं जेवण करा.
तो बाप म्हणतो बाई मला नाही जेवायचं. मुलगी म्हणते का नाही जेवायचं, तुमची तब्येत बरी नाही का, तुमचं डोकं दुखतंय का पप्पा, गोळी आणून देऊ का, बाम लावून देऊ का डोक्याला. नाही ग बाई मला काही तसं डोकं बिकं दुखत नाही, तब्येत बरी आहे माझी, पण मला जेवायचं नाही आहे. मुलगी म्हणते पप्पा उठा लवकर जेवण करा. बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. म्हणून तुकोबाराई कन्या सांगतात, म्हणून तुकोबाराई कन्या सांगतात. तुमची बाजू घेतोय. हां, तुम्ही असं जबरदस्ती दरी लयलच निघत का बसेल हा, म्हणजे असं मारी मुसलमान करेल का काय तुमले. इच्छा नव्हती पण ही लागेल तू जबरदस्ती, असं काही नाही ना, स्वइच्छेने आलेले आहेत ना.